चेहरा नव्हता का त्यांच्या समोर. त्यामुळे असं कोणीतरी पुरस्कृत करणं वगैरे म्हणणं, बरं पुरस्कृत केलं तरी शेवटी त्या आरक्षणाबद्दलची भूमिका फॅक्ट जनतेसमोर नेऊन मांडणं, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ॲज पर लॉ मांडणं, या सगळ्या गोष्टी पुढं येऊन उरतातच. त्यामुळे पुरस्कृत करून कुठं आंदोलन उभं राहत नसतं असं माझं म्हणणं आहे. आंदोलन उभं करणाऱ्या माणसाचं जाणीवपूर्वक म्हणजे कुठेतरी आपण डायव्हर्ट व्हावं किंवा ह्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होऊन कुठेतरी आपलं महत्व कमी व्हावं म्हणून जरांगे पाटील नेहमी म्हणतच आलेत ना की धनगर आणि आम्ही भाऊ आहोत, धनगर आणि ओबीसीची लढाई लढू नये असं ते कायमच म्हणतायत. पण त्यांचं एवढं त्यांना ज्ञान नसावं याचं वाईट वाटतं की धनगरच त्या ओबीसीमध्ये येतात, 3.5% रिझर्वेशन धनगर घेतात आणि धनगरांनी या चळवळीचं नेतृत्व करू नये, एसटीची लढाई लढावी असं म्हणणं म्हणजे ओबीसीमध्ये फूट पाडणं आणि ओबीसी मधून धनगर कसा बाजूला निघेल या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न जरांगेंनी केलाय आणि शरदचंद्रजी पवारांनी केलाय. बारामतीमध्ये ते कधी नव्हे ते बोलले की आम्ही एसटीच्या लढाईला पाठिंबा देऊ. मग तुम्ही एवढे वर्ष सत्तेत होता, एवढी वर्ष धनगरांची मतं तुम्हाला राष्ट्रवादीचा बेस वोटर म्हणून चालली, त्यावेळी तुम्ही कधीही एसटीच्या आरक्षणावर बोलला नाही. आमच्या 4 पिढ्या लढलेल्या आहेत. त्यामुळे फोडा आणि जोडा आणि ओबीसीमध्ये जेवढं डिवाइड होईल तेवढा यांचा फायदा आहे. म्हणून हे असे हेतुपुरस्पर आरोप होत राहणार. पण ओबीसी मधल्या BJNT मधल्या लोकांना चांगलं कळतंय, तरुणांना चांगलं कळतंय की आपली लढाई, आपल्या ताटातलं आरक्षण आपल्याला कसं वाचवायचं यावर सजग आहे, लोक जागरूक आहेत. तुम्ही तुमचा बोलता धनी छगन हे आरोप झाले, मग ज्या पद्धतीनं जरांगे सध्या भूमिका घेत आहेत त्या भूमिका तुम्हाला समान वाटत आहेत? बघा जरांगे त्यांची सुरुवातीची भूमिका जर मला भुजबळ साहेबांबद्दल जर असं बोलत असतील हेतुपुरस्पर, मला वाटतंय की कुणी असं बनवून नेतृत्व तयार होत नसतं किंवा तशी चळवळ चालत नसते. मग जरांगे पाटलांना आम्ही असं म्हणायचं का की जरांगे म्हणजेच शरदचंद्रजी पवार आणि जरांगे म्हणजेच एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे म्हणजेच जरांगे असं आम्ही म्हटलं तर चालेल का जरांगेंना? कारण असं म्हणण्यामागेही काहीतरी लॉजिक आहे, काहीतरी तर्क आहे. कारण लोकसभेला जे जरांगेंनी वर्तन केलेलं आहे, संभाजीनगरची जागा चंद्रकांत खैरेंची पाडण्याचा उद्योग जरांगेंनी का केला? म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की जरांगे म्हणजेच शरद पवार आणि शरद पवार म्हणजेच एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे म्हणजेच जरांगे. फक्त जरांगे आणि शरद पवार असं नाहीये. ते राजकीय भूमिका घेतात किंवा राजकीय मार्गावर चाललेत, ते राजकीय मार्गच त्यांचा आहे. त्यांनी जी लढाई लढली आणि EWS आरक्षण नाकारण्याचा प्रयत्न केला, तिथंच मराठा समाजाच्या तरुणांचा लॉस झालेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. जरांगे म्हणजे गरजवंतांचा लढा लढणारा नेता नसून जरांगे म्हणजे कुराडीचा दांडा गोतास काळ असं त्यांनी आता मराठा तरुणांच्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये जी पोलीस म्हणजे या आंदोलनामुळे मराठा तरुणांचा फायदा झालाय की नुकसान झालंय? नुकसान झालंय. ओबीसीच्या आरक्षण मिळालं पाहिजे म्हणणं किंवा SCBCचं आरक्षण पाहिजे असं म्हणणं म्हणजे EWS त्यांनी सोडून दिलंय तिकडं आणि EWSच्या लाभापासून मराठा तरुण वंचित राहिलाय. त्यामुळे लॉस झालाय. EWSचा पण कट ऑफ बघा आणि SCBCचा पण कट ऑफ बघा आणि ओबीसीचा पण कट ऑफ बघा. आणि अजून एक त्यामधून पुढे आलंय की हे गुणवंत वगैरे जे काय म्हणतात ना जरांगे, गुणवंत कोण आहेत ते त्या कट ऑफ मध्ये कळालेलं आहे. ओबीसीचा पण कट ऑफ बघा, BJNT चा कट ऑफ बघा, विमुक्त जातींचा आमच्या थोडं स्पष्टीकरण करून सांगा. बघा, पोलीस भरती जी झाली त्या पोलीस भरतीमध्ये BJNT प्रवर्गाचा 139चा कट ऑफ आहे आणि SCBCचा 134 पर्यंत खाली येतो किंवा EWSचा तो 132 पर्यंत खाली येतो. म्हणजे गुणवान परत ओबीसीचा आहेत, गुणवान परत भटक्या विमुक्त जाती जमातीचा आहेत. त्यामुळे गुणवत्तेचा ठेका जरांगे कुणीही घेतलेला नाही. त्यामुळे इथून पुढे अशी वक्तव्य करत असताना 10 वेळा विचार करा. गुणवंतांचा ठेका तुम्ही घेतलेला नाही. इथं भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी प्रवर्गाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून रिझर्वेशन आहे. त्यामुळे गुणवत्ता आणि आम्हाला कमी गुणवत्तेच्या माणसांच्या हाताखाली काम करावं लागतं असली फालतूगिरी इथून पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या तोंडून येता कामा नये. नाहीतर ओबीसी तुम्हाला बरोबर या सगळ्या गोष्टींची उत्तरं देईल. मराठा तरुणांचं नुकसान आणि असे वक्तव्य करून कुठेतरी एक जरांगे कुठेतरी वातावरण वेगळं करू पाहत आहेत. निश्चित गरजवंतांचा लढा म्हणायचा आणि सरसकट आरक्षण मागायचं, गरजवंतांचं रिझर्वेशन म्हणायचं आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाचा आग्रह धरायचा. म्हणजे आरक्षण संपवायचंय तुम्हाला. एक मिनिट तुम्ही जे बोलताय सुरुवातीला गरजवंत आणि सगळे सोयरे आणि नंतर दोन तीन भूमिका त्यांनी बदलल्या असं एकंदर स्पष्ट होतं. त्यांनी प्रत्येक आंदोलनात भूमिका बदललेली आणि त्या प्रत्येक भूमिकेला ना कॉन्स्टिट्यूशनल आधार आहे
ना संविधानिक अधिकार आहे, ना राज्य मागासवर्ग आयोगाची ते भाषा बोलतात, ना सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटबद्दल बोलतात, ना इथल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरबद्दल बोलतात, ना विधानसभेतल्या प्रतिनिधित्वावर बोलतात, ना लोकसभेतल्या प्रतिनिधित्वावर बोलतात. आम्ही मागास झालोय. मग तू मागास कसा झाला ते सांग ना. आणि तुम्ही मागास असेल तर फॉरवर्ड कोण आहे, पुढारले कोण या महाराष्ट्रात? या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत ना, आणि ती ऍज पर कॉन्स्टिट्यूशन हवी आहेत ना. तुम्ही काहीही मागणी कराल उद्या, तुम्ही जरांगे जरी उद्या मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, तरी मराठा समाज आम्ही मागास आहोत हे प्रूव्ह करू शकत नाही. त्यामुळं आरक्षण म्हणजे खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही, लाभाची योजना नाही, राशनचं दुकान नाही. आरक्षण म्हणजे ज्या लोकांनी हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये बाय बर्थ सहन केलेला आहे, इथला सामाजिक दुय्यम वागणूक सहन केलेली आहे, अन्याय सहन केलेला आहे, व्यवसायावरनं त्या माणसांना घालून पाडून इथल्या व्यवस्थेनं बोललेलं आहे, गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यात सुद्धा त्याला प्रवेश नाकारलेला आहे. आमचा नाभिक असेल, आमचा सुतारा असेल, आमचा घिसाडी असेल, शूद्र म्हणून हिणवलं जायचं. शूद्र म्हणून, शूद्र अतिशूद्रांची भाषा हजारो वर्ष सफर केलेली आहे. त्यामुळे गावचा पाटील वतनदार देशमुख असणारी माणसं तुम्ही कुठल्या मागासवर्गीयाच्या पॅरामीटरमध्ये बसता? जरांगे हे तर तुमच्या कुथीच्या पलीकडचं आहे, डोक्याच्या पलीकडचं आहे. पण तुमच्या सल्लागारांना एकदा माझ्या समोर बसवा. मी जाहीर आव्हान परत एकदा, मी हे 5-10 वेळा हे आव्हान केलं असेल, आज मी परत एकदा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आव्हान करेन की जरांगे तुमचे जेवढे सल्लागार आहेत ना, तुम्ही कसे मागास आहात आणि कुठल्या पॅरामीटरनुसार मागास आहात हे एकदा आमच्या महाराष्ट्राला कळू द्या. खुलं आव्हान. खुलं आव्हान. शरदचंद्रजी पवार का गप्प आहेत? कारण त्यांना माहिती आहे महाराष्ट्रात मागास म्हणजे कोण आहे, विजयंती अ मध्ये कोण येतो, ब मध्ये कोण येतो, क मध्ये कोण येतो. त्यांची स्पेशलिटी आहे, त्यांची एक स्पेशल आयडेंटिटी आहे. त्या आयडेंटिटीमध्ये मराठा बांधव जर कुठं बसत असेल तर त्यांना आरक्षण भेटेल ना. तुमचं एकंदर बोलणं असं वाटतं की तुमचं असं म्हणणं आहे की जरांगे कुठेतरी मराठा समाजाची तरुणांची दिशाभूल करतायत आणि स्वतःचं महत्व वाढू पाहत आहेत. हे बघा, लक्ष्मण हाके जर 18 पगड जातीच्या वेगवेगळ्या प्रवर्गातल्या बलुत्याच्या आलुत्याच्या तरुणाविषयी, त्या प्रवर्गाविषयी एवढी सहानुभूतीने विचार करत असेल तर माझ्या मराठा बांधवाच्या अनेक तरुणांनी आत्महत्या केलेत. तिथं सहानुभूती आम्हाला नाही का? आहे ना सहानुभूती. पण ओबीसी रिझर्वेशनमुळे आपल्यावर ही वेळ आली हे जे जरांगे सांगतायत ना, काय आहे ओबीसी मध्ये? पंचायत राजमध्ये रिझर्वेशन आहे आणि 1% बजेटरी तरतूद आहे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात. त्यामुळे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानंतर तुमच्या घरावर सोन्याची कौलं येणार आहेत. हे सांगितलं कुणी तुम्हाला? त्यामुळे आरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन यांनी बदलला पाहिजे आणि खुल्या चर्चेला एकदा कधीतरी या लोकांनी आलं पाहिजे. माझा प्रश्न पुन्हा तोच आहे, ज्या पद्धतीने आपण स्टार्टिंग पासून म्हणजे सुरुवातीपासून जरांगेंनी कशी कशी भूमिका बदलली